राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के प्रदेश अध्यक्ष और राज्यसभा सांसद सुनील तटकरे ने विधानमंडल परिसर में हाल ही में हुई घटना की कड़ी निंदा करते हुए दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। उन्होंने ये मांग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से सीधे तौर पर की है और इस पूरे प्रकरण को लोकतंत्र के लिए दुर्भाग्यपूर्ण बताया। मुख्यमंत्र्यांनी जे भावना व्यक्त केलेल्या आहेत ते मत व्यक्त केलं आहे। तर अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या दुर्दैवी घटना विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्या किंवा काही विधानसभा सदस्यांच्याकडून घडल्या त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये आशाबाईच्या भावना निर्माण झाल्यात असं मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणाले। याचा स्पष्ट असा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे सदस्य निवडून गेले आहेत परिषदेमध्ये सुद्धा गेलेले आहेत त्यांनी लोकभावनेचा विचार मनामध्ये नेहमी करत असतानाच त्याच पद्धतीने संवाद ठेवला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आणि जनतेची सुद्धा अपेक्षा आहे। कालची घटना अत्यंत निंदनीयच अशीच आहे। त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी निषेध व्यक्त केला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की या घटनेची सखोल चौकशी करून विधानसभा अध्यक्षांच्याकडे आणि विधान परिषद सभापतींच्याकडे ती दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। खरं आहे ना, वस्तुस्थिती आहे की मी पण 25 वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं, 10 वर्ष लोकसभेमध्ये संसदेमध्ये काम करतो आहे। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींच्या बद्दलचा एक आदर तो जनतेच्या मनामध्ये होता। अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना विशिष्ट काही ठराविक सर्वच लोकप्रतिनिधींकडून नाही काही ठराविक लोकप्रतिनिधींच्याकडून ज्या काही घडलेल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि जनतेच्या मनामध्ये त्या संदर्भातल्या एक संतप्तपणाच्या भावना आहेत। खरं ना, ज्या वेळेला राजकीयदृष्ट्या एका विशिष्ट उंचीवरती काही लोकप्रतिनिधी जनतेच्या माध्यमातून जातात त्यावेळेला त्यांचा सुसंस्कृत वागणं संवाद लोकप्रतिनिधी म्हणून हा आदर्श असला पाहिजे। प्रशासनावरचा वचकही असला पाहिजे, पण वचक ठेवत असताना सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये तो वचक ठेवला गेला पाहिजे की ज्याच्यातून जनतेच्या प्रश्नाची योग्य पद्धतीची सोडवणूक त्या ठिकाणी होऊ शकते। त्याच्यामुळे शक्यतो सर्वच लोकप्रतिनिधी मी मगाच सांगितले की काही ठराविक लोकप्रतिनिधींच्याकडनंही घडलेलं आहे। याचा अर्थ सर्वच लोकप्रतिनिधींना त्या परिमाणामध्ये मोजणं योग्य ठरणार नाही। बरेच लोकप्रतिनिधी आपापल्या पद्धतीने लोकांची सेवा करतात आणि त्यांची जनतेच्या जवळ असलेली सौहार्दाची भूमिका ही निश्चित उल्लेखनीय सुद्धा राहिलेली आहे। हे सर्वांसाठीच आहे, हे केवळ सत्तारूढ पक्षापुरता सीमित आहे असं नव्हे तर सर्वांच्यासाठीच हे आहे असं मानून प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने याबद्दलची गांभीर्याने दखल घ्यावी। मला असं वाटतं की एकंदरीत लोकभावनेचा विचार करता प्रत्येकजण किंवा ज्यांच्याकडून ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत ते त्याचा नक्की बोध घेतील।